नमस्कार मंडळी, 6 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज जबरदस्त अशी एक घटना घडलेली आहे. ठरलं तर मग मध्ये आपण पाहतोय की सुरुवातीला तर ही सायली जी आहे तर ती अर्जुनच्या रूममध्ये येते आणि म्हणते की सायली म्हणते की अहो इतक्यातच अर्जुन म्हणतो अगं दे कॉफी दे, मला कॉफी हवीच होती. इतक्यातच अर्जुन काही सायलीचं ऐकून घेत नाही म्हणून सायली त्याच्या हातावरती असा हात ठेवते आणि अर्जुन म्हणतो की बरं झालं तू असा कॉफीपेक्षा ना हेच बेटर आहे, तुझा हात माझ्या हातात असणं. सायली म्हणते तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो? आणि ऐका ना, अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते आईने आपल्या दोघांना त्यांच्या खोलीत बोलवले आणि विमलताई मला सांगत होत्या की आईने त्यांना सांगितले की सायलीने आज दिवसभरात कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. अर्जुन म्हणतो असं का? सायली म्हणते तेच तर मला कळत नाही आहे, आईने असं का सांगितलं? असं होलं, मला तर टेन्शन आलं आहे. अर्जुन म्हणतो आता तुला बघून ना मला टेन्शन आलं आहे, चल बरं बघू आपण पटापट. असं म्हणून आता अर्जुन सायली प्रतापराव आणि कल्पनाताईंच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात काय झालं मॉम, तुम्हाला बोलवलंच? कल्पनाताई म्हणतात हो. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन अगोदर दार लावून घे. अर्जुन सायली तर घाबरतातच ना, असं का दार लावायला सांगतात म्हणून, पण अर्जुन जाऊन दार लावून येतो. आता अर्जुन जेव्हा दार लावतो आणि प्रतापरावांकडे येतो, आता लगेच बघा हे दोघं तर सुरुवातीला सिरियस असल्यासारखं दाखवत असतात. अर्जुन म्हणतो काय झाले, काय घडले का? सायली म्हणते अस्मिताताई बरं आहेत ना? आणि पूर्णाजी कल्पनाताई म्हणतात असं कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही ठीक आहे. आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला ना वेगळ्याच कारणासाठी इथे बोलवलं आहे म्हणून. अर्जुन सायलीला काही समजत नसतं, ते म्हणतात वेगळं कारण नेमकं काय घडलं आहे घरात असं, आणि एकमेकाकडे पाहत असतात. अर्जुन म्हणतो तुम्ही सांगा ना प्लीज काय झालं आहे ते. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन तू एवढा नामवंत वकील आहेस, पण तुला एवढी छोटी गोष्ट तुझ्या लक्षात कशी काही येत नाहीस? अर्जुन विचार करायला लागतो अरे काय झालं असेल आता. अर्जुन म्हणतो काय झालं आहे डॅड? प्रतापराव म्हणतात अरे तू तुझ्या बायकोसाठी अजिबात वेळ देत नाही आहेस, तुला कळतंय का? अर्जुन तर असाच म्हणतो. प्रतापराव म्हणतात मागचे काही दिवस तुम्ही त्या नागराचे कारस्थान आणि घरातले प्रॉब्लेम सोडवतच फिरताय तुम्ही. आता तेव्हा कुठे अर्जुन सायलीला जरा बरं वाटतं. आता कल्पनाताई म्हणतात अरे तुम्ही तरुण मुलं आहात, तुमचे मजे करायचे फिरायचे दिवस आहेत नाही, तर तुम्ही काय करताय, वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकून राहिलात. प्रतापराव म्हणतात मग काय? कल्पनाताई म्हणतात आणि सायली तुला तर ना त्या स्वयंपाकघरातून फुरसतच मिळत नाही, अजिबात तू कुठे जात नाहीस, आणि जर का वेळ मिळाला तर तू लगेच अर्जुनला मदत करायला निघून जातेस म्हणून. आता हे दोघं जण असं बोलतात, हे कळल्यावर कुठं अर्जुन चेहरा जरा शांत होतो. आता प्रतापराव म्हणतात आणि या सगळ्यामध्ये तुमचं दोघांचं एकमेकांसाठी जगणं राहूनच जाते. आता सायली म्हणते पण आम्ही हे सगळं आपल्या माणसांसाठीच तर करतोय ना. आता यावरती अर्जुन म्हणतो की आणि डॅड तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता मी नागराज काकाला शिक्षक कशी होईल फक्त याचाच विचार करतो मी, दुसरं काहीच नाही. प्रतापराव म्हणतात अरे असं कसं काय चालेल अर्जुन, अरे अशानं तुमच्या दोघांतला संवादच हरवून जाईल ना. तू थोड्या वेळ ह्याच्यासाठी वेळ जर का काढलास तर केचं काही नुकसान होणार नाही. आता अर्जुन काही बोलणार असतो, इतक्यातच प्रतापराव म्हणतात माझा एक थोडा वेळ हिच्यासाठी काढ आणि हिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरा जाऊन दोघं. आणि कल्पनाताई म्हणतात आणि तेव्हा केसबद्दल काहीही बोलायचं नाही, समजलं का? अशी आता ताकीदच दिली कल्पनाताईंनी. आता अर्जुन म्हणतो की हो मला सगळं मान्य आहे, पण एवढी नागराज काकांची केस संपली की मग आम्ही. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू आता कुठलंही कारण देऊ नकोस आणि काय रे बायकोच्या सोबत एखादी सकाळ किंवा एखादी दुपार घालवायला केस संपायची वाट बघावी लागते का तुला? असं आता कल्पनाताईंनी बोलल्यानंतर अर्जुन काहीच बोलत नाही. कल्पनाताई म्हणतात आता जर का तू माझ्याशी वाद घातलास ना तर गेल्यासारखं थेट माथेऱ्यांचं बुकिंगच करीन. प्रतापराव म्हणतात ग्रेट आयडिया, आपण या 8-10 दिवसांसाठी या दोघांना कुठेतरी पाठवूनच देऊया. कल्पनाताई सुद्धा म्हणत असतात हो. अर्जुन म्हणतो की डॅड नाही म्हणजे आवडलाच तुम्हाला खरंच, पण आता इतका वेळ नाही आहे खरंच. आणि अर्जुन पुढे म्हणतो की पण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलेली आहे, सो एक डेट तो बनत आहे, असा सायलीकडे बघून म्हणत असतो. सायली विचारी लाजत असते. आता प्रतापराव म्हणतात की चला तर मग आता पटकन तयार व्हा आणि बाहेर पडा. अर्जुन म्हणतो की प्रतापराव म्हणतात हो आणि निवांत या. सायली पण म्हणते आत्ता. प्रतापराव म्हणतात हो आत्ता. आता कल्पनाताई म्हणतात हो तुम्ही नाश्त्यालाच बाहेर जायचे नाही, मी तसं विमलला सांगून ठेवलं की तुम्हाला आज नाश्ता मिळणारच नाही आहे. आता असं म्हणले की हे दोघं जण हसत असतात. कल्पनाताई म्हणतात बघा तुम्ही दोघं हसत असताना किती छान दिसतात, नाहीतर बघावं तेव्हा यांच्या चेहऱ्यावरती ना दुसरंच कोणाचं तरी टेन्शन असतं. प्रतापराव सुद्धा म्हणत असतात नाहीतरी काय. आणि अर्जुन सायलीला म्हणतात आले चला वाट काय बघतात, निघा आता इथून. आता अर्जुन सायली हो म्हणून तिथून निघून जातात. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय टेन्शनमध्ये असलेली साक्षी म्हणत असते की अर्जुन आणि सायली
अण्णांच्या पाठोपाठ नागराज अंकलला सुद्धा नागराज अंकलपर्यंत येऊन पोचली. आणि म्हणजे मग पुढचं टार्गेट मी तर नसेन असं म्हणून साक्षी घाबरत असते आणि पुढे म्हणते की त्या दोघांना ही गोष्ट कळली असेल का की मी जिवंत आहे म्हणून. आता इतक्यातच सचिन येतो आणि पाठीमागून तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. हाय ब्युटी म्हणून साक्षी एकदम दचकते ना. तो म्हणतो सॅम एवढं दचकाला काय झालंय, घरात आपण दोघेच आहोत ना. साक्षी म्हणते की सॉरी, कुठे बाहेर निघालायस का तू. तर सचिन म्हणतो मी नाही, आपण दोघं बाहेर चाललोय म्हणून. आता आणि म्हणतो की स्टेशनच्या जवळ एक मस्त कॉन्टिनेंटल कॉफी उघडलाय तिथेच. आता हा सचिन म्हणत असतो कॉन्टिनेंटल कॅफे उघडला आहे तर आपण तिथे जाऊयात का. आता सायली बघा, आता ही साक्षी जी आहे ना तर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता ओपन झालाय कॅफे, आपण तिथेच ब्रेकफास्ट करूया असं सचिन सांगितल्यानंतर साक्षी पटकन बोलून जाते नाही मला तिथे कोणीतरी ओळखलं तर म्हणून. आता सचिन म्हणतो ओळखलं तर म्हणजे, आणि तिच्याकडे संशयाने बघत असतो. साक्षी म्हणते की अरे म्हणजे कोणी ओळखीचं भेटलं तर असं मला म्हणायचं होतं रे. आणि काय होतं ना की कोणी ओळखीचं भेटलं ना की आपण तिथेच बोलत बसणार, मग आपला ब्रेकफास्ट राहणार बाजूला असं साक्षी म्हणत असते. आणि हे बघ त्यापेक्षा आपण असं करूया घरीच काहीतरी ऑर्डर करूयात. आता लगेचच सचिन म्हणतो की साहेब मला कॉन्टिनेंटल खावंसं वाटतंय आणि मला थंड करून नाही खायचे, प्लीज चल ना जाऊयात प्लीज. आता साक्षी म्हणत असते की नको ना प्लीज. तर सचिन म्हणतो अगं इथंच आर्ग्यू करत राहिलो तर आपण उपाशी राहू, चल. आता साक्षी म्हणते बरं आता मला चेंज तर करू दे. सचिन म्हणतो अगं चेंज काय करायचं, किती छान दिसते तू, चल. साक्षी म्हणते 1 मिनिट, हा 1च मिनिट फक्त मला वेळ दे असं म्हणून साक्षी जाते. आणि बघा आता डायरेक्ट साक्षी जी आहे ना तर ती मास्क आणि गॉगल घालूनच येते. आणि लगेच सचिन तिच्याकडे बघतो असं, कारण साक्षी म्हणते ना चल. सचिन म्हणतो अगं हे काय म्हणून, आणि तो असं मास्क आणि गॉगल का घातलाय म्हणून. आता मास्क कशाला म्हणल्यानंतर साक्षी म्हणते की ॲक्च्युली मला धुळीचा त्रास होतोय ना, मला ॲलर्जी झाली आहे, सो हे बेटर आहे असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो ओके काहीच हरकत नाही चल असं म्हणून आता साक्षी पुढे जाते. आणि आता लगेच सचिन तिथं थांबतो आणि मनाशी विचार करतो अचानक धुळीची ॲलर्जी या मास्कच्या मागे तुझी आयडेंटिटी किती दिवस लपवणार आहे साक्षी शिकरे असं सचिन म्हणतो. आणि आता हे दोघेही जातात. इकडे आपल्याला दाखवलंय सुभेदारांच्या घरातला सीन. अर्जुन आरशापुढे बसून तयार होत असतो आणि म्हणत असतो बायको रेडी झालीच का नाही अजून, तू किती वेळा, आपल्याला ब्रेकफास्टसाठी जायचे बाहेर, लंचसाठी नाही. इतक्यातच सायली पाठीमागून येते आणि ती सुद्धा आरशात बघून आवरत असते. अर्जुन तिला आरशात बघतो आणि लगेच मागे वळून बघतो आणि म्हणत असतो की वाव मला भास तरी होत नाहीये ना तुझ्याकडे बघून, नाही म्हणजे कोणी इतकं सुंदर कसं काय दिसू शकतं. आता साक्षी सायली म्हणते आता पुरे आणि या बाहेर मी तयार आहे म्हणून. आणि पर्स वगैरे घेते सायली. तर अर्जुन लगेचच तिचा हात पकडतो आणि म्हणतो थांब ना गं सायली, मला तुला नीट बघू तरी दे. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते की आता आपल्याला उशीर होत नाहीये का, मगापासून तर आरडाओरडा सुरू होता तुमचा चल चल म्हणून, मग आता काय झालंय, चला आता निघूयात. तर अर्जुन तिला तिथेच थांबवतात आणि दोघे एकमेकांकडे बराच वेळ बघतात आणि हसत असतात. आता आपण पाहतोय की एका मस्त अशा रेस्टॉरंटमध्ये अर्जुन आणि सायली दोघेही गाडीने आलेले असतात. आता गाडीतून उतरतात आणि डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे बसलेले दाखवलेले आहेत दोघेही. आणि आता सायली जी आहे तर ती मेन्यू कार्ड पाहत असते. अर्जुन म्हणत असतो काय खाणार आहेस बोल. आणि सायलीला ते जे काही ते आहे ना तर ते रिसोटो ब्रोईनची हे सगळं काय हे मेन्यू कार्डमध्ये असं सायली म्हणत असते. आणि हिला सांग ना हे काय आहे. आणि फ्राईजचा आता सायलीला काही केले हे इंग्लिश नावं काही कळत नाहीत. आता अर्जुन म्हणतो त्याला लजानिया असं म्हणतात, लजानिया. आणि अर्जुन हसत असतो. सायली म्हणत असते ती कसली नावं, मी तर ही कधी नावं पण ऐकली नाही आहेत. अर्जुन म्हणतो तिला सांगतो की करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. आणि अर्जुन जो हसलेला असतो तर सायली त्यावर म्हणते ठीक आहे परकी भाषा बोलायला नीट जमली नाही तर एवढं काय हसायचं आहे त्याच्यामध्ये, आपली मातृभाषा मला तुमच्यापेक्षा छान जमते ते बघा अगोदर. आता अर्जुन म्हणतो ओके फाईन, काय खाणार आहेस तू ते तरी सांग. सायली म्हणते काय नको, मी काय बोलले ना तर तुम्ही परत हसत बसाल. अर्जुन म्हणतो की नाही हसणार. ठीक आहे. सायली म्हणते मुळात मी हे सगळं खात नाही हे तुम्हाला माहिती आहे ना, तरी तुम्ही मला इथे का घेऊन आलात. आता असं सायली म्हणल्यानंतर आपण पाहतोय की असं हॉटेलचा लांबून जरा सीन घेतलेला असतो जेणेकरून आपल्याला याच हॉटेलमध्ये आज साक्षी आणि सचिन येणार आहेत हेही दिसेल म्हणून. आता अर्जुन इकडे ते जे मेनू कार्ड आहे तर ते हातात घेतात आणि अर्जुन काही बघायला लागलो. इतक्यातच सायली म्हणते की मी तर इडली सांबार खाणार. अर्जुन म्हणतो की माहिती आहे मला, मी तेच घेऊन आलो आणि आपण पाहतोय की इकडे साक्षीची लाल गाडी आहे तर त्याच्या
त्याच्यामधून सचिन आणि साक्षी दोघेजणही उतरतात आणि आता यांची एंट्री दाखवली आहे आणि नंतर हे सुद्धा हॉटेलमध्ये येतात. पण ज्या पार्टिशनमध्ये अर्जुन सायली बसलेले आहेत त्याच्या विरुद्ध पार्टिशनमध्ये हे बसणार असतात. आता अर्जुन दोन प्लेट इडली सांबार जो आहे तर तो घेऊन येतो आणि आता एक सायलीच्या समोर ठेवतो आणि एक स्वतःच्या. इतक्यातच आपण पाहतोय की दुसऱ्या पार्टिशनमध्ये सचिन आणि साक्षी येऊन बसतात. आता इथे हे दोघं जण बसेपर्यंत वगैरे खूप सारं म्युझिक दाखवलेलं आहे. बराच वेळ म्युझिक दाखवल्यानंतर अर्जुनने आता सायलीला इडली सांबार दिलेला असतो, स्वतःही खात असतो आणि म्हणतो काय मग आवडली ना तुला इडली सांबार? सायली म्हणते हो. मग मग सायली म्हणते पण मग हे असं आणणारच होता तर एवढं का मला इथं का घेऊन आलात म्हणून. कारण अर्जुन म्हणतो माझी सायली जेव्हा चिडते ना तेव्हा, माझी बायको जेव्हा चिडते ना तर ते मला खूप आवडतं असं अर्जुन म्हणत असतो. आणि आपण ती जी गाल अशी लाल लाल होतात ना माझी बायको चिडल्यानंतर आणि ते मला खूप आवडतं असं अर्जुन म्हणत असतो. आणि सायली आता इडली सांबार खात असते. अर्जुन म्हणतो की तुला असं वाटलंच कसं की मी तुला अशा जागी घेऊन जाईन की जे तुझ्या आवडीचे पदार्थ नसणार आहेत म्हणून. मला माहितीच असतं कुठेही गेलीस ना तर तू इडली सांबारच खाणार म्हणून. सायली म्हणत असते तुम्हाला माहिती आम्ही लहान होतो ना तेव्हा आश्रमात मधुभाऊ आम्हाला 3-4 महिन्याला बाहेर कुठेतरी खायला घेऊन जायचे आणि माझा ठरलेला माझी ऑर्डर फिक्स असायची इडली सांबार म्हणून असं सायली सांगत असते. आता दोघीजणी हसत असतात, इडली सांबार वगैरे खात असतात आणि आपण पाहतोय की इकडे साक्षी आणि सचिन जे आहेत म्हणजे त्या शेजारच्याच पार्टिशनमध्ये ते दोघंजण असतात. आणि आता हा सचिन म्हणत असतो की सॅम आता धूळ पण नाही आहे, मग आता मास्क काढ ना, मला बघायचं आहे तुला. आता असं सचिन म्हणल्यानंतर साक्षी गॉगल असा वरती घेते केसांकडे आणि तो तिचा मास्कसुद्धा खाली काढते. आणि लगेच सचिन म्हणतो की दॅट्स लाईक अ गुड गर्ल म्हणून आणि म्हणतो की आता मला सांग की तू काय खाणार म्हणून. आता साक्षी म्हणते कर ना तुला जे हवं ते तू ऑर्डर कर. आता लगेच सचिन म्हणतो ओके आलोच मी म्हणून. आता हा सचिन जो आहे तर तो ऑर्डर देण्यासाठी आता काउंटर टेबलकडे जात असतो. आणि इकडे हे दोघं जण इडली सांबार खात असतात. आता सचिन जातो आणि तिथल्या त्या मॅनेजरशी बराच वेळ बोलत आहे असं आपल्याला दाखवलं आहे. तोपर्यंत इकडे सायली अर्जुनची इडली सांबार खाऊन होतो आणि इतक्यातच अर्जुन म्हणतो की कॉफी हवी आहे का? तर सायली म्हणते तुम्हाला कॉफी हवी का? ठीक आहे मी घेऊन येऊ का? अर्जुन म्हणतो वा 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 म्हणजे घरी पण तूच कॉफी देणार मला आणि इथे पण तूच कॉफी देणार का? अगं मला काहीतरी करू देत बायको. सायली म्हणते बरं म्हणून. आता अर्जुन उठतो आणि जातो ना ते पण तिथंच जातो जिथल्या मॅनेजर इथं सचिन उभारलेला आहे ते. आता अर्जुन तिकडे गेल्यानंतर सायली म्हणते अहो माझा फोन बंद पडलाय, चार्ज करायला हवं असं आता सायली म्हणत असते. आणि आता अर्जुन तो तिथपर्यंत चाललेला वापस येतो आणि तिचा फोन घेतो आणि म्हणतो दे म्हणून. आता अर्जुन पुन्हा तिकडे जातो आणि हा सगळा म्युझिकल थरार खूप वेळ दाखवलेला आहे. आता अर्जुन तिथे जातो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी चार्जर असेल ना तुमच्याकडे, हा जरा फोन चार्जिंग लावता का? आणि अर्जुनच्या आवाजावरून सचिन त्याला ओळखतो ना आणि लगेचच तोंड फिरवतो आणि त्याला काय करावं ते सुधरतच नाही. आणि अर्जुन म्हणत असतो की आणि 2 कॉफी द्या, एक स्ट्रॉंग हवी आणि एक सिम्पल म्हणून. आता सचिन तिथून पळूनच जातो. आता लगेच तो मॅनेजर ओरडायला लागतो सर आव तुमची ऑर्डर. आता सचिन फास्ट पळत लगेच बघा साक्षीकडे येतो. सचिनची ऑर्डर ऑलरेडी तयार झालेली असते आणि आलेली असते आणि सचिन पळून गेला म्हणून तो मॅनेजर ओरडत असतो. आता हे सगळं अर्जुन पाहतो आणि त्यालाही कळत नाही काय ते. आता सचिन इकडे येऊन म्हणतो सॅम चल आपल्याला निघायला हवं. साक्षी म्हणते अरे हो पण असं काय मध्येच. तर सचिन म्हणतो अरे माझा ना तो एक कॉन आहे आणि माझी फाईल ती घरी राहिली, माझा कॉल आहे, प्लीज लगेच चल ना मला जायचं आहे. आणि साक्षी म्हणते अरे पण आपला ब्रेकफास्ट. तर तो सचिन म्हणते का गं तो रेडी आहे, तू एक काम करतेस का, तू ते पार्सल करून घेतेस का, आपल्याला घरीच निघायला हवं, चल लवकर म्हणून. सचिन एवढी घाई करतो की काही कळतच नाही. इतक्यात अर्जुनची पण कॉफी येते. आता अर्जुन थँक्यू म्हणतो आणि आता कॉफी घेऊन तो सायलीकडे जातो म्हणजे ज्या टेबलवरती सायली बसलेली आहे ना तिथे. आणि आता इकडे सचिन पाहतच असतो की अर्जुन गेलाय ना काउंटर टेबलवरून आणि पटकन सचिन जो आहे ना तर तो गाडीत जाऊन बसतो. कारण तो साक्षीला म्हणालेला असतो की मी गाडीत जाऊन बसतो, तू तेवढं पार्सल घेऊन ये म्हणून. आता साक्षीसुद्धा बरं असं म्हणते. आता साक्षीसुद्धा तिकडे जाते आणि आता काउंटर टेबलवरती ते पार्सल वगैरे घेणार असते. इतक्यातच आपण पाहतोय की इकडे चैतन्याचा फोन येतो अर्जुनला. तो म्हणतो की हां बोल चैतन्य. आणि आता चैतन्य फोनवर सांगतो की मिस्टर सोनी म्हणून जे आहेत तर इम्पॉर्टंट मीटिंगसाठी आपल्याकडे आलेत. अर्जुन म्हणतो ठीक आहे तू त्यांना बसायला सांग, मी लगेचच येतो. आणि फोन ठेवल्यानंतर अर्जुन म्हणतो माझे क्लायंट आहेत ग मिस्टर सोनी म्हणून, ते आलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट असं काहीतरी अर्जंट असं काम आहे म्हणून ते आलेत, मला जावं लागेल. तर सायली म्हणते हरकत नाही, निघूयात मग आपण. आणि
सायली म्हणते माझा फोन लावला ना चार्जिंगला, तुम्ही शांतपणे बसा, अगोदर कॉफी घ्या, मी घेऊन येते फोन, असं म्हणल्यानंतर अर्जुन बरं म्हणतो. आता सायली काउंटर टेबलकडे येते कारण तिचा फोन लावलेला असतो ना चार्जिंगला, ते घ्यायला. आणि इकडे साक्षीसुद्धा आलेली असते की तिचं जे आहे ना तर ते पार्सल घेण्यासाठी. आता ती म्हणते की दादा माझा फोन, आता असं असं सायली म्हणते. आणि इकडे साक्षीचं सुद्धा पार्सल जे आहे ना, म्हणजे जे ब्रेकफास्ट आहे तो त्यांनी पार्सल करून दिलेला असतो. आता सायलीचाही फोन ते हातात देतात आणि आता दोघींची एकदम टक्कर होते एकमेकीला. आता सायली म्हणत असते माफ करा म्हणून. इतक्यातच सायली तिचा चेहरा बघते कारण तिने आता मास्क काढलेला असतो आणि गॉगलसुद्धा वरती असतो, त्यामुळे साक्षीचा स्पष्ट चेहरा हा सायलीने पाहिलेला असतो. आता सायली इतकी घाबरते ना, पटकन मास्क लावते, चष्मा लावते, तिचं पार्सल उचलते आणि फास्ट पळत जाते. आता सायली म्हणत असते अरे हिला कुठेतरी मी बघितल्यासारखं वाटतं, ए थांब म्हणून साक्षी बराच वेळ पाठीमागे ओरडते आणि इकडे आहो करून अर्जुन हाक मारायला लागते. अर्जुन म्हणतो अगं काय झालं म्हणून. अर्जुनसुद्धा पळत येतो ना आणि म्हणतो की काय झालं. आता हे लगेचच सायली म्हणते मी आता इथे साक्षीला बघितलं. अर्जुन म्हणतो काय, ते म्हणते साक्षी शिकरेला मी तर पाहिलं. अर्जुनला तर 2 मिनटं काही बोलावं ते कळतच नाही कारण साक्षी तर जिवंत नाही ना. अर्जुन म्हणतो व्हॉट, तर ती सायली म्हणते हो, तर ते म्हणतात चल बरं. आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही हॉटेलच्या बाहेर येतात, म्हणजे अगदी गाडीपर्यंत. तोपर्यंत त्यांची जी लाल गाडी आहे ना तर ती घेऊन ते तिथून फास्ट निघून गेलेले असतात सचिन आणि साक्षी. अर्जुन तिथे येतो आणि म्हणते कुठे येते, इथे तर कुणीच नाही आहे. अगं साक्षी शिकरे कशी असू शकेल, ती मेली ना जेलमध्ये, विसरलीस का तू. सायली म्हणते मला सगळं आठवतंय पण ती साक्षी शिकरेच होती, तिने चेहऱ्यावरती मास्क लावलेला होता पण ते डोळे मी कधीच विसरणार नाहीत कारण ते डोळे साक्षीचीच होते. आता अर्जुन म्हणतो अगं साक्षी म्हणून तू त्या दुसऱ्या मुलीला बघितलं असेल. सायली म्हणते नाही, माझी खात्री की ती मुलगी साक्षीच होते. आणि पुढे म्हणते की आणि मी माझा फोन घेतला आणि माझा चुकून तिला धक्का लागला, तिचं पार्सल हातातून खाली पडलं आणि मग आमच्या दोघींची चुकामुक म्हणजे आम्ही दोघींनी एकमेकींना पाहिलं. आता अर्जुन म्हणतो अगं तू स्वतःच मानलीस नाही की तू तिचे फक्त डोळे पाहिलेस, अगं मग साक्षीसारखे डोळे इतर मुलींची असू शकतातच ना. सायली म्हणते नाही होत, माझी खात्री होती की ती साक्षी शिकरेच होती. अर्जुन म्हणतो अगं कसं शक्य आहे, साक्षी शिकरेचा जेलमध्ये खून झालाय, ज्या बाईने खून केलाय त्या बाईने कन्फेशनसुद्धा दिलंय की तिने खून केले म्हणून, आणि महिपत शिकरेनं तिचे फ्युनरलसुद्धा केलेलं आहे, मग असं कसं होऊ शकतं. यावरती सायली म्हणते म्हणजे ती साक्षी नसेल. अर्जुन म्हणतो नसेलच, आय एम शुअर. असं म्हणल्यानंतर सायली थोडीशी गप्प बसते. आणि आपण आता पाहतो इकडे साक्षी आणि सचिन जे आहे ना तर ते त्यांच्या ऑलरेडी बिल्डिंगच्या खाली येऊन गाडी थांबवलेली असते. आता सचिनला काही कळतच नाही की सायलीला नक्की काहीतरी झालं, एवढंच त्याला समजतं. आता सचिन काय करतो, गाडीतून उतरतो आणि दुसऱ्या साईडला जातो, म्हणजे साक्षी गाडी चालवत असते ना, तर गाडीचा दरवाजा उघडतो आणि आता पहिल्यांदा तर तो नीट साक्षीकडे पाहतो, तर ती काहीतरी टेन्शनमध्ये आणि विचारत असते कारण साक्षीला तो सीन आठवत असतो की सायलीने तिला पाहिलं आहे म्हणून. हॉटेलमधला तो सीन साक्षीला एकसारखा आठवत असतो आणि ती थोडी हायपरसुद्धा झालेली असते. आता हे सगळं सचिनच्या लक्षात येतो आणि म्हणतो की सॅम तू अशी इथं नुसतीच का बसलीस, गाडीतून उतरून आपण पोचलोय, चल ना. तर ती लक्ष देत नाही. तो पुन्हा म्हणतो सॅम चल ना, निघायचंय ना. साक्षी म्हणते की काय ना सचिन, माझे काम राहिले, मला ते आठवलंय, मी जरा ते एक करून येते. सचिन म्हणतो म्हणजे, तर साक्षी म्हणते मी एक अर्जंट काम आहे, मी ते करून येते. तो हो पुढे मी येतो, मी आलेच. आता सचिन म्हणतो सॅम नक्की तुला कुठं जायचंय, तर साक्षी म्हणते आले हा मी आले लगेच पटकन, असं म्हणून साक्षी आता डायरेक्ट तिच्या गाडीत बसून ती तिथून निघूनच जाते. आता सचिन म्हणतो आज सॅमने सुद्धा अर्जुनला पाहिलं असेल का कॅफेमध्ये, म्हणून ही एवढी टेन्स झाली असेल काही, असा सचिन विचार करत असतो. आणि आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये हॉलमध्ये पहिल्यांदा तर प्रिया येते आणि हॉलमध्ये कुणीही नसतं. आणि आता प्रिया बघते की ती म्हणते अरे आज घरामध्ये कोणाची हालचाल दिसत नाहीये, सगळे सुभेदार काही फिरायला गेले का, नवीन काही ड्रामा झालाय, असं आता प्रिया म्हणत असते. प्रियांना आजकाल ना साडी नेसलेली दाखवायला लागलेली आहेत. आणि इतक्यातच विमल येते, तर प्रिया म्हणते विमल इकडे सगळे कुठे गेलेत, अर्जुन सायली कुणीच दिसत नाहीये, नाही म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना झालेला आहे. आता बघा हा विमलसुद्धा तिला काही सांगत नाही, ती म्हणते की मला काहीच माहिती नाही आहे आणि विमल अक्षरशः तिथून निघून जाते प्रियाला इग्नोर करून. आता आपण पाहतोय की हॉलमध्ये आता प्रतिमातासुद्धा येतात. आता प्रतिमाता येतात आणि डायरेक्ट डायनिंग टेबलवरती बसतात. प्रिया म्हणते आई असं म्हणते आणि म्हणते की आई अगो नागराज काका असं कसं काय वागू शकला ग, असं म्हणत असते. आणि आता तितक्यातच रविराजसुद्धा येतात आणि हे बोलणं ऐकत असतात. प्रिया म्हणत असते आई मला खूप धक्का बसला ग हे सगळं ऐकून, नागराज काका आपल्या जीवावर उठले होते, पण आई अगं
त्यांचं घरातल्या वागण्याकडं, घरात जी काही वागत होती ना त्याच्याकडून बघून इतकं असं वाटत नव्हतं गं की ते इतके नीच असू शकतील म्हणून. आता रविराज काही न बोलतात तिथे डायनिंग टेबलवरती बसतात आणि हे सगळं पाहत असतात. आता रविराज म्हणतात की प्रतिमा बस ना अगं, प्रतिमा बस. असं म्हणल्यानंतर आता प्रतिमा त्या सुद्धा ज्या उभ्या असतात तर त्या डायनिंग टेबलवरती बसतात. आता रविराज म्हणतात की प्रतिमा उगच नाही हिजांनी नागराचं जमायचं, खोटेपणा हिच्यात काही कमी भरलाय का, सेम त्याच्यासारखीच ही पण आता उगाचच ओढून ताणून कळवळं असल्यासारखं दाखवतीये. आता प्रिया काहीच बोलत नाही, तिला तर बोलायचं असतं पण इतक्यातच तिचा फोन वाजतो आणि तिच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो तो म्हणजे साक्षीचा. आता साक्षीने हिला फोन केलाय म्हणल्यानंतर काहीतरी अर्जंट असेल म्हणून प्रिया आता डायरेक्ट तिथून निघूनच जाते. आणि आपण पाहतोय की प्रिया निघून गेल्यानंतर 2-20 मिनिटात कल्पनाताई तिथे येतात आणि रिकामा दुधाचा ग्लास ठेवतात. आता प्रतिमा त्या म्हणतात अस्मिता दूध प्यायली का गं, तर कल्पनाताई म्हणतात हो प्यायली, पण बिचारी सचिनच्या वागण्याने अगदीच कोलमडून गेली गं असं म्हणत असते. आता रविराज म्हणतात हो ना, तिला जरा सावरायला वेळ लागेल. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की घरामध्ये आता सायली आलेली असते आणि सायली घरामध्ये आलेली असते. हे सगळेजण एकमेकांशी बोलत असतात. आता कल्पनाताई म्हणतात की अरे सायली आलीस तू, तर सायलीचं काही लक्षच नसतं. सायलीला सतत तेच आठवत असतं की तिचा धक्का लागलेला असतो, पार्सल खाली पडतं, सायली तिला माफ करा म्हणते आणि साक्षीला आठवत असते की तिने आज साक्षीला पाहिले. हा सगळा सीन सायली जी आहे आठवत असते. आता कल्पना ते पुन्हा हाक मारतात, सायली अगं लक्ष कुठे आहे तुझं, असं म्हणल्यानंतर सायली म्हणते की हो आले असं करते. आता रविराज म्हणता अर्जुन बरोबर ब्रेकफास्टला गेली होती ना, मग कसं लागेल तिचं लक्ष, असं म्हणून रविराज आता चेष्टा करून हसत असतात. आता प्रतिमा त्या सुद्धा म्हणतात की काय गं अर्जुन कुठे आहे, तर सायली म्हणते ते परस्पर ऑफिसलाच गेले म्हणून. आता प्रतिमा आता कल्पनाताई म्हणतात झालं, म्हणजे थोडा वेळ तुम्ही एकमेकांच्या सोबत काही घालवला की लगेचच आपल्या कामाला लागलात ना, असं आता कल्पनाताई म्हणतात. आणि आपण पुढे पाहतोय की पुढे सगळेजण छान स्माईल वगैरे असं करत असतात आणि सायली मनाची विचार करते की मी ज्या मुलीला पाहिलं ती मुलगी साक्षी तर नव्हती ना, असं सायली विचार करत असते. आणि इतक्यातच आपल्याला दाखवलंय ठरलं तर मग हा भाग कितीच संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करत जा. तुम्ही अजिबातच लाईक करत नाही आहे. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये प्रिया आणि साक्षी एकमेकाला भेटतात आणि आता भेटल्यानंतर प्रिया म्हणते सायलीने जर का तुला बघितलं असेल ना तर हे आपल्याला खूप महागात पडू शकतं, हे तुला कळतंय का, खूप गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला ना अण्णा सर आहेत ना नागराज सर आहेत, असं आता प्रिया म्हणते. आणि आपण पाहतोय की साक्षी इकडे वॉशरूममधून आलेली असते आणि सचिन हसत बसलेला असतो. आता लगेचच काय होतं अचानक माहीत नाही. साक्षी म्हणते की फोन दाखव मला. सचिन म्हणतो वेडीस का सॅम, तर साक्षी म्हणते हो वेडी आहे मी, फोन दे मला. आणि डायरेक्ट तिने आज सचिनवर हमलाच केलाय. त्याला म्हणत असते की मला वीक समजू नकोस कळलं का, आणि चाकू घेते आणि म्हणते की मी ठार मारू शकते, मी कोणाचाही खून करू शकते, असं सचिनला आता साक्षी म्हणत असते. आणि साक्षीचं खरं रूप आज तिने सचिनला दाखवलं आहे. आणि आपण पाहतो की इकडे किचनमध्ये काम करत असताना सायलीच्या हाताला अचानक भासतं. आता प्रतिमाता येतात आणि म्हणतात लक्ष कुठं होतं तुझं, गॅसकडे काम करत असताना लक्ष ठेवायचं असतं ना तरी, म्हणून तिच्या हातावरती फुंकर घालत असतात. आणि हा मायेचा हळवा सीन आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.